राहाता तालुक्यातल्या नांदूर येथील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाबळेश्वर श्रीरामपूर रस्त्याच्या कडेला अंदाजे 30 वर्षीय तरुणाचा गळ्याभोवती डोक्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केलेला मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि लोणी पोलीस ठाण्याचे एपीआय कैलास वाघ आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथकाचे देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते। शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना सदर मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचं पाहिलं। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातल्या एका तरुणाचा असून तो छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी भागात एका कंपनीमध्ये नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सदर युवकाचे वय अंदाजे 30 वर्ष असून त्याचा घात आहे की अपघात हे पोलिसांच्या तपासाअंती निष्पन्न होणार आहे। अतिशय निर्दयीपणे सदर तरुणाचा खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत असून परिसरात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी तथा कर्मचारी करीत आहेत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।